हेही आपण पाहूयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. सत्तेची नदी ज्या बाजूने वाहते त्याच्या उलट्या बाजूच्या प्रवाहात कोणीही सामील होत नसतं. आता हे पक्षात सामील व्हा म्हणून जे आमंत्रण देतायत त्यांना आणि ज्यांना हे आमंत्रण दिल्या जातंय त्यांना दोघांनाही माहिती आहे. त्यामुळे शिवसेना विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून म्हटलं तर तशी गंमत जम्मतच सुरू आहे. कारण त्या निमित्तानं जे म्हणायचंय, जे चिमटे घ्यायचे, जे स्कोर सेटल करायचे, जो संशय निर्माण करायचा आहे, जे टोमणे मारायचे आहेत, ते सगळं साध्य करता येतं. कारण काही कानं असो, गद्दार, मिंधे, खोके आणि कधीही वापस घेणार नाही अशा वल्गना केल्यानंतर आता एक होण्याची भाषा गमती जमतीतच का होईना सुरू तर झाली आहे. त्यामुळे परत एकदा तेच, राजकारणात कोणीही परमनंट मित्र किंवा परमनंट शत्रू नसतं. ह्याचा दुसरा अर्थ होतो, राजकारणात एकच आयडिओलॉजी चालते, ती म्हणजे सत्ताकारणाची. मध्यंतरी भाजप आणि उबाठा यांच्यात मध्यरात्री भेट, फोनाफोनी झाली, अशा जशा वावड्या उठल्या आणि विरल्याही. विलिनीकरणाच्या चर्चेचा जीव सुद्धा तेवढ्याच असण्याची शक्यता जास्त आहे. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात